नमस्कार, मी अमृता माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर श्रावण महिना चालू झाला आहे, त्यामुळे रोज रोज भाजी चपाती खाऊन मुलांना कंटाळा आला होता. मग म्हटलं काहीतरी चमचमीतचा बेत करूया. मग माझ्या मुलांना पनीरची भाजी खूप आवडते, म्हणून सिंपल पनीर मसाला आज आपण बनवणार आहोत. इथे मी कुकर लावून घेतला आहे, टोपात थोडंसं तेल घेतलं आहे, कांदा मोठा कट करून घेतला आहे, टोमॅटो धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला कट केलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी अगोदर कांदा शिजवून घेते. हे भांडं माझ्याकडे आहे, ते त्याचा बूड आहे ना तो पातळ आहे, तर ह्याच्यामध्ये पटकन मसाले वगैरे शिजतात. मग मी जास्त करून ह्याच पातेल्यामध्ये मसाले शिजवते. तर आता आपल्याला कांदा हा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत तिकडे आपली डाळ पण होते, म्हणजे पटापट नंतर फोडणी द्यायला बरं पडतं. म्हणून मी हे बघा, आता ह्या कलरवर येईपर्यंत आपला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि हे कोथिंबिरीची देठ मी आजकालच चालू केलं आहे घालायला. तर कोथिंबिरीची देठ घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते. मी काय करते, कोथिंबिरीची पानं पण कुटून घेते आणि देठ वेगळे ठेवते आणि ते असं ग्रेव्हीमध्ये किंवा मसाल्यामध्ये बारीक करताना घालते. तर आता आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल म्हणून. तर आता हे आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मग आता मी गोडी डाळ करायचा प्लॅन केला होता. तर आता आपण गोडी डाळीला मी तडका कशी देते बघा. सगळे असेच करत असतील, हे काही वेगळं नाही आहे, पण तरी पण मी माझी पद्धत सांगते. तेलामध्ये जिरा, राई, कढीपत्ता आणि लसूण ह्याची फोडणी द्यायची. लसूण थोडा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा तेलावरती आणि त्याच्यामध्ये हिंग टाकायचं, हळद टाकायचं आणि असं मी हलवून घेते. आणि ह्याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकायची आणि मोठ्या गॅसवर किंवा मीडियम गॅसवर ना पूर्ण खळाळा उकळी येईपर्यंत ती शिजवून घ्यायची. आणि मग त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची. खूप छान टेस्टी लागते. मी मुगाचीच केली आहे वरण, पण तरी पण ते टेस्टी लागतं. हे बघा, असं मोठ्या गॅसवर थोडा वेळ मी एक 5 मिनटं तरी किंवा 3-4 मिनटं असं मोठ्या गॅसवर परतून हे उकळून घेते, त्यामुळे डाळीला वेगळीच टेस्ट येते. आता इथे मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बटर आपण घालायचं आहे. बटरनी टेस्ट छान येते. तुम्हाला नाही घालायचं तर तुम्ही स्किप पण करू शकता. तर तिकडे आपली डाळ झालेली आहे. तोपर्यंत आता हे बटर थोडंसं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आपण जो मसाला करून घेतलेला, म्हणजे मी ते जे टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतलेलं ते थंड होत ठेवलेलं, ते थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि मग ते मिश्रण जे वाटण आहे ते आपल्याला इथे बटर आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये कसं तेल जेवढं तुम्ही तेल जास्त घालाल, कारण ह्याला तेल ऑब्झर्व करतो तो मसाला, त्यामुळे तेल खूप लागतं, पण मी आपलं थोडंसंच तेल घालते. आता इथे हे तेल आणि बटर कमीच पडलं होतं, पण मी काही एक्स्ट्रा ॲड केलं नाही, तेवढ्यातच ते मी ॲडजस्ट केलं. आणि हा पनीर सुहानाचा मसाला आहे, तर तो आपण पाण्यामध्ये थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये मी लाल तिखट आणि धनेपूड हे ॲड केलं आहे नंतर, कारण आहे ना ते खूप पातळ झालं होतं, थोडं पाणी माझ्याकडून जास्त ॲड झालं. आणि त्या मसाल्याला असं गोडूस चव असते, तर गोड अशी आम्हाला भाजी आवडत नाही, थोडी तिखटच आवडते. म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आणि धनेपूड ॲड केली आहे. आणि हा मसाला त्याच्यामध्ये मी जिंजर गार्लिक पेस्ट घालत आहे, कारण माझ्याकडे लसूण होता पण आलं नव्हतं, त्यामुळे मी वाटणामध्ये आलं आणि लसूण घातलं नव्हतं, म्हणून इथे मी पेस्ट घालत आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मगजबी आणि काजू पण घालू शकता ग्रेव्हीमध्ये, खूप छान होतं, पण माझ्याकडे नव्हते ॲवेलेबल, तर मी ते नाही घातलेलं. इथे मी आता परतून घेणार आहे मसाला. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे ही जरा घट्ट वाटत होती म्हणून मग मी त्याच्यामध्ये नंतर पाणी ॲड केलं आहे. आता आपण अगोदर जे मिश्रण तयार केलं होतं मसाल्यांचं, ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं ना तर ह्याला मस्त तो मसाला शिजतो. मसाला हा शिजायला खूप वेळ लागतो, आपल्यामध्ये पेशन्स हवे असतात. ह्याच्यामध्ये मी आता तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवलं आहे, त्यामुळं ते कळून येत नाही, पण जवळजवळ 20 ते 25 मिनटं मसाला शिजण्यासाठी लागतात. तर मी असंच थोडं झाकून थोडं असं हलवत वगैरे
शिजवून घेतला आहे मसाला आणि त्याच्यावरती कोथिंबीर अशी मी टाकलेली आहे. खूप छान टेस्ट लागते कोथिंबीरीनी. आणि पाणी तुमच्या म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी पाहिजे ग्रेव्हीची त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. मला जसं पाहिजे होतं तसं मी थोडं थोडं करून पाणी ॲड करत गेली. आणि आपल्याला पनीर पण कट करून घ्यायचं आहे अजून. आता आपण अगोदर ग्रेव्ही शिजवून घेऊया छान, म्हणजे पाणी वगैरे घालून ॲड करून. मी अजून थोडं पाणी ॲड करते ह्याच्यामध्ये, कारण मला अजून पण ती ग्रेव्ही खूप घट्ट वाटत आहे. तुम्हाला जसं लागेल तसं बघत बघतच पाणी ॲड करा. एकदम घातलं ना आपण पाणी तर ती खूप पातळ पण होऊ शकते. तर आपण इथे झाकून अजून 2 मिनटं शिजवून घेऊया. तोपर्यंत मी तिकडे तेच पातेलं ठेवलं आहे ज्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो शिजवून घेतला होता, परतून घेतला होता. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि आता मी पनीरचे क्यूब कट करत आहे. लहान म्हणजे छोटं मोठं कसं तुम्हाला क्यूब पाहिजे तसं तुम्ही कट करून घ्या. आणि इथे काय झालं, मी सगळेच पनीरचे तुकडे ॲड केले त्यामुळे थोडंसं पनीर व्यवस्थित माझं परतलं गेलं नाही. थोडंसं असं म्हणजे ते कसं सॉफ्ट असतं ना पनीर, तर ते थोडंसं स्क्रम्बल असं झालं. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेन की मला 2-3 बॅचमध्ये ते तळून घ्यायचं आहे, म्हणजे असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर त्याच्यावरती मी धनेपूड, लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. आणि हे आपल्याला आता, आणि हळदपूड पण टाकली आहे. आता हे आपल्याला तेलावरती थोडं परतून घ्यायचं आहे. हे ह्याच्यासाठी मी घातलं आहे की पनीरला छान कलर पण येतो आणि टेस्ट पण छान लागते पनीरला. तुम्ही जर ते मॅरिनेट करून असं बाजूला जरी करून ठेवलं ना तरी पण चालेल. मी अचानक ठरवलं होतं पनीरची भाजी करायची, त्यामुळे मी मॅरिनेट वगैरे काही करून ठेवलं नाही, डायरेक्टच घातलं आहे सगळं त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर असं मोठ्या गॅसवरती असं परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, त्याला बर्न्ड फ्लेवर असा येतो, त्यामुळे टेस्ट छान लागते ह्याची. आता आपल्याला हे म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे, मी जास्त गरम करत नाही तेलामध्ये, कारण मग ते ना हार्ड होतं त्यामुळे. तर इथे आपलं पनीर आता तयार झालेलं आहे. ते आपण ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित ते पनीरच्या तुकड्यांना ती ग्रेव्ही लागली पाहिजे, त्यामुळे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं. मी थोडा वेळ झाकून ठेवलं, 1-2 ते 3 मिनटं. थोडंसं पाणी पण मी ॲड केलं आहे, कारण मला थोडी घट्टच वाटत होती ग्रेव्ही. तर मी पाणी ॲड केलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं आणि मग तयार झाली आपली पनीरची भाजी. तुम्ही बघू शकता, श्रीवनी पण मला फीडबॅक दिलेला. त्यांनी खाल्ल्या एवढं कौतुक केलं आणि मी स्वामींना पण नैवेद्य दाखवला, कारण गुरुवार होता, तर ऑफकोर्स स्वामींना पहिला दाखवला पाहिजे. बघू शकता तुम्ही फोटोमध्ये की ग्रेव्ही किती छान स्मूथ मस्त दिसत आहे. आणि हा स्वामींचा नैवेद्य आणि श्रीवचा फीडबॅक. श्रीव, पनीरची भाजी कशी झाली आहे? सुंदर म्हणजे सुंदर. पनीर टिक्का सारखं वाटतं. अरे आवडलं तुला? थँक्यू. डिलिशियस. थँक्यू. दिसतंय पण मस्त ना? आवडलं ना तुला? अजून काय पाहिजे आयुष्यात? मुलाचा असा फीडबॅक असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा पनीरची भाजी, आणि तुम्ही कशी करता ते पण मला कमेंट करून सांगा. प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. असाच सपोर्ट करा. थँक्यू सो मच. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.